कसे आहात सगळे? मजेत ना? सर्वजण मजेतच पाहिजे. चला आज पालक भजी बनवूया. पालक स्वच्छ धुवून घेतला आहे, त्याला बारीक कट करून घेतलं आहे. त्याला थोडं अजून बारीक करते आहे. चला बेसन घेऊ. हरभऱ्याच्या डाळीचं बेसन घेतलं आहे. चला त्यामध्ये उभा कापलेला कांदा घालूयात, कोथिंबीर घालून घेऊयात. कोथिंबीर घातली आहे. चला त्यामध्ये आता पालक टाकून घेऊया. आता ओवा थोडासा हातावर चोळून घ्यायचा आहे, नंतर त्यामध्ये घालायचं आहे. ओवा आणि जिरं थोडंसं टाकून घ्यायचं आहे. त्याला वरून आपली लाल मिरची, हळद, मीठ आणि थोडंसं तेल त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याला एकत्र मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. तुम्हाला पाहिजे तसे म्हणजे पातळ किंवा घट्ट भजी तुम्ही बनवू शकता. पण पालक भजी पातळहीच छान लागते, ते कुरुम खायला. त्यामुळे पाणी थोडं पतलंच पीठ भिजवायचं, हे करायचं आहे, मिक्स करायचं आहे. चला तोपर्यंत आपण कढई गरम करूयात. तेल टाकून घेऊयात. कढई गरम झाली, त्यामध्ये तेल टाकले. तेल थोडा वेळ गरम होऊ द्यायचं आहे. हे बघा, हे पापड मी घरी बनवलेले आहेत. याची ही रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. पापड आणि सांडई तळून घेऊयात आधी, कारण म्हणतात ना भजी तळल्यावर पापड सांडई एवढी म्हणजे फुलत नाही. त्यामुळे पापड आणि सांडई आधी काढून घ्यायची, नंतर त्यामध्ये भजी तळून घ्यायचे. अशा प्रकारे मी सांडई पापड घरी बनवते उन्हाळी. कमेंट करून नक्की सांगा कसे झाले आहेत तर. चला आता भजी काढून घेऊयात. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. चला आता भजी काढून घेऊयात. खिचडीचा बेत असला की भजी पापड खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा. भजी, खिचडी आणि पापड खूप छान लागतो खायला. हे बघा, आपली पालक भजीही तयार होते. चला आता काढून घेऊयात. हे बघा, आपले पालक भजी अशा प्रकारे तयार झालेत. दुसराही गाणं मी टाकून घेतला होता, तेही काढून घेऊयात. हे बघा, माझं चॅनल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.